नगरी ठसका या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत ओनियन चीज पराठा। हा पराठा लहान मुलं आवडीने खातील याची गॅरंटी मी तुम्हाला देते। एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण असा हा पराठा करणार आहोत। तुम्ही लहान मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा तुम्ही नाश्त्याला सुद्धा करू शकता। एकदम साध्या सोप्या पद्धतीने करणार आहे। घरातले जे साहित्य असतात त्याच्यामध्येच हा पराठा छान असा तयार करून होतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की कशा पद्धतीने आपल्याला हा पराठा तयार करायचा आहे। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये जिरी मोहरी घालायची। मध्यम साईजचे 2 मी कांदे उभे चिरून घेतले होते ते घालून घ्यायचं। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं। त्यानंतर पाव चमचा याच्यामध्ये हळद घालायची आणि व्यवस्थित तेलामध्ये हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। एक साधारण आपल्याला 5 मिनिटांसाठी हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। जास्त कांदा आपल्याला लाल करायचा नाही आहे। 5 मिनिटांसाठी फक्त हा कांदा फ्राय करून घ्यायचा। त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे झाकण एक 5 मिनिटांसाठी असंच राहून द्यायचं। त्यानंतर झाकण काढून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे कांदा एकदम सॉफ्ट झालेला आहे। आता याच्यामध्ये घरगुती मसाले घालून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी इथे लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि धणा पावडर वापरलेले आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये गरम मसाला देखील घालू शकता। आता हे तेलामध्ये आपल्याला 1-2 मिनिटांसाठी फक्त परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटांसाठी परतून झालं की मग मी इथे बेसन घेतलेलं आहे, ड्राय रोस्ट करून घेतलेलं आहे हे बेसन। साधारण 3 चमचे बेसनाचं पीठ मी याच्यामध्ये ॲड करते। याने या स्टफिंगला टेक्स्चर खूप छान येतं आणि चवही खूप छान येते। आता हे व्यवस्थित 5 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। आपण जे याच्यामध्ये बेसन घातलं आहे ते सुद्धा खमंग होईपर्यंत परतून झालं की मग बारीक चिरलेली भरपूर सारी यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे। आता हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे। एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं। आपण चपातीसाठी जसं कणिक मळतो अगदी त्याप्रमाणे मी इथे कणिक मळलेलं आहे। त्याचा एक गोळा घेतलेला आहे, वरून त्याला कलोंजी लावलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर लावून घ्यायची याला। याने हा पराठा खूप छान आणि सुरेख दिसतो। चपाती जशी लाटतो आपण अगदी त्याप्रमाणे आपण याला लाटून घेणार आहोत। लाटून झालं की मग उलटी साईड करून घ्यायची आणि याच्यावरती जे आपण कांद्याचं स्टफिंग तयार केलं होतं ते स्टफिंग घालून घ्यायचं। याच्यामध्ये चीज घालायचं। चीज ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता किंवा तुम्ही स्किप देखील करू शकता। त्यानंतर त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटून झाला की मग तवा गरम करून घ्यायचा आहे। त्यावर थोडंसं तेल घालायचं, पराठा घालून घ्यायचा आणि हा पराठा दोन्ही साईडनी छान खमंग होईपर्यंत तेल लावून भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता। मी इथे तेलाचा वापर केलेला आहे। तेल सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि खमंग होईपर्यंत आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता एकदम सुरेख असा हा पराठा तयार झालेला आहे। तर आता अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे पराठे भाजून घेते आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। लहान मुलं खूप आवडीने खातात। माझ्या मुलीला हा पदार्थ खूप आवडतो। मी पहिल्यांदा हे पराठे केले होते पण तिने खूप आवडीने खाल्ले। माझ्या मिस्टरांना सुद्धा खूप आवडले। तर तुम्ही ट्राय करून बघा। पुन्हा एकदा भेटूया अशाच चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।